राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी बहुमत मिळालं होते। 12 उमेदवार आपले नगरसेवक या ठिकाणी निवडून आले होते, परंतु गुलाल आपला काय उधळला नव्हता, याकडे सर्वच लक्ष लागलं होतं। सोनपेठ नगरपालिकेची सार्वजनिक निवडणूक या परभणी जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व सन्माननीय आमदार राजेंद्र विटेकर साहेब, युवा नेतृत्व श्रीकांतभाई विटेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविली। निवडणुकीमध्ये हार पराजय हा होत असतोय, पण या सोनपेठच्या तमाम माता भगिनींना, वडीलधारी मंडळीला, जनतेला, युवकांना मला एक आवाहन करायचंय। त्या जनतेनं निश्चितच या सोनपेठ नगरीचं नेतृत्व स्वीकारलं आणि या ठिकाणी 20 पैकी 12 नगरसेवक बहुमतानं निवडून दिले। आणि या ठिकाणी बहुमताचा आकडा कसा असतोय, बहुमताचा विजय कसा असतोय हे आम्ही सर्वांना त्यांना दाखवून द्यायचो विषय होता आमचा। म्हणून आम्ही काय केलं की ज्या दिवशी उपनगराध्यक्षाची निवड होईल, स्वीकार सदस्याची निवड होईल, त्या दिवशीच फक्त आम्ही सर्व कार्यकर्त्याला सूचना केली, त्या दिवशी गुलाल उधळायचा आणि आनंद उत्सव त्या ठिकाणी आमदार राजेंद्र विटेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी आनंद उत्सव करायचा। निश्चितच सर एका बाजूला पाहिलं तर काय माहिती का, जे की नगराध्यक्ष निवडून आले तर जनतेतून त्यांचे 8 उमेदवार आहेत आणि तुमचे 12 उमेदवार आहेत, ह्यामध्ये सामना कसा राहील? या ठिकाणी सोनपेठ शहराच्या विधायक स्वरूपाच्या विकास कामाला आमचा 100% सहकार्य राहील, पाठिंबा राहील। हे शहर अति जलद गतीनं एक मॉडेल शहर बनेल, ह्याच्यासाठी हे 12 नगरसेवक कधीही या शहराच्या तमाम नागरिकांना सुखसुविधा देण्यासाठी समर्थ राहतील। आणि आजपर्यंत इतिहासामध्ये पहिली वेळ आहे की 20 पैकी 12 नगरसेवक निवडून देऊन बहुमताचा कौल ह्या सोनपेठच्या तमाम जनतेनं या सोनपेठ नगरीच्या 12 नगरसेवकाला दिला आहे। या ठिकाणी आज या ठिकाणी निलेश भाई राठोड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली। या ठिकाणी स्वीकार सदस्य म्हणून एक माझी वैयक्तिक स्वतःची माझी निवड झाली। हा बहुमताचा कौल आहे आणि जनतेने आणखीन विकासाची घोडदौड अशीच आमची वाटचाल चालू राहील आणि निश्चितच या शहराला आम्ही कुठल्या काही वाऱ्यावर सोडणार नाहीत। या जनतेला सुखसुविधा देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत आणि 12 नगरसेवक येणाऱ्या 5 वर्षापर्यंत एक निश्चित करून एक शहराच्या विधायक विकासाला एक मात देतील आणि सहकार्य करतील आणि एक जीवानं आपले स्वर्गीय आमचे माजी आमदार उत्तमराव विटेकर साहेब यांचं जे स्वप्न होतं या शहराचं डेव्हलपमेंट, त्या माध्यमातून आमदार विटेकर साहेबांच्या माध्यमातून हा शहराचा सर्वांगीण विकासाचा घोडदौड या ठिकाणी अजिंठा हा अविरत चालू राहील। ह्याच्यामध्ये हा खंड पडणार नाहीये। याच्यामुळे आजचा जो विजय झालाय आम सोनपेठच्या तमाम जनतेचा, माता भगिनींचा आणि युवकाच्या ताकदीवर आजचा विजय आहे। आपल्या जाहीरनाम्यामध्ये जे प्रश्न होते मतदारांसमोर घेऊन गेला होता, ते स्वप्न पुरे होतील का आपल्या पूर्ण आमदार विटेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली ते पूर्ण जो जाहीरनामा जो आहे त्या जाहीरनाम्याचा प्रत्येक गोष्टीचा आम्ही विचार करू आणि त्याच्यावर मात करण्याची 100% आमच्या 12 नगरसेवकांवर जबाबदारी आहे, उपनगराध्यक्षावर जबाबदारी आहे, ती समर्थपणे आम्ही पार पाडू। सर एका बाजूला बोललं तर काय माहिती का, जे जनतेतून नगराध्यक्ष जे निवडून आलेत का, तर त्यांच्याकडे पूर्ण नगरपालिकेचे अधिकार राहतील आणि उपनगराध्यक्ष यांच्याकडे निश्चितच हे अधिकार दिले जातील का, काय सांगा? नगरपालिका अधिनियम 1965 तो जो कायदा जो म्हणतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, त्या घटनेच्या माध्यमातून घटनेच्या विचारांना आम्ही चालणारे आहोत, त्या घटनेच्या माध्यमातून आम्ही पाऊल उचलणारे आहोत। जी काही घटनेमध्ये जी कायद्यामध्ये जी काही तरतूद राहील त्या तरतुदीच्या माध्यमातून आम्ही 100% ह्या शहरावर मात करण्याचा प्रयत्न करू। सोनपेठ शहरामध्ये चर्चा होते, आपले नगरसेवक काही विरोधकाच्या संपर्कामध्ये आहेत का, ह्याबद्दल काय तुमची स्पष्ट भूमिका आहे? शेवटपर्यंत नगरसेवक आपल्या पाठीमागे राहतील का? आज तुम्हाला कळालं असेल, राठोड परिवारावर आणि विटेकर परिवारात जो काही नगरसेवक विश्वासानं आमच्या पाठीशी उभा टाकलेला आहे तो आमच्या बाजूने आहे की नाही तर आज तमाम जनतेने बघितलेलं आहे। एकनिष्ठ आणि सर्व अनुभवी आणि युवा नेतृत्व आहेत। ह्या कुठल्याही नगरसेवकाला अख्ख्या 5 वर्ष तुम्हाला कुठलं काही असं बाधा येणार नाही, ते गालबोट लावून घेणार नाहीत। निश्चितच आमच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण सोबत राहून 12 नगरसेवक आणि एक उपनगराध्यक्ष पूर्ण विकासाच्या मध्ये एकजुटीन राहू, एक मुस्त राहू। अल्पसंख्याकांच्या माध्यमातून ज्या ज्या काही योजना असतील त्याच्यावर आम्ही मात करण्याचं काम करू। 12 उमेदवार त्यांना समाजसेवेचा अधिकार दिला जाईल का? 12 नगरसेवक हे पूर्ण समाजसेवेचा शहरातील तमाम गल्लीबोळातील आणि शहराच्या विकासाच्या माध्यमातून त्याला मात देतील ते, आणि जे आमचे 8 उमेदवार पराभूत झाले ते सुद्धा सक्रिय ह्या ठिकाणी चालू राहतील। त्यांचे सुद्धा अहोरात्र ते 20 नगरसेवकाची टीम ह्या शहरामध्ये विकासाच्या माध्यमातून चालणार, याच्यामध्ये कुठलं काही दुमत नाहीये। चंद्रकांत राठोड यांचा गेले 25 वर्ष जनतेसाठी मोबाईल खुला होता। मध्यरात्री कधीही कॉल आला तर जनतेच्या सेवेमध्ये आपण कॉल उचलून त्यांचे प्रश्न दूर करत होतात। तो कोण आणि चालू राहणार आहे का? काय आवाहन करणार आहे ज्या मतदारांनी आपल्या उमेदवाराला बहुमताने विजय केला? मतदारांना
जे काही मतदानाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर तमाम जनता म्हणते की 20 नगरसेवकापैकी 12 नगरसेवक या ठिकाणी निवडून दिले, 153 मतांना आमचा पराभव झाला. तो पराभव आम्ही स्वीकारलाय आणि जनतेच्या संपर्कात, जनतेच्या सेवेसाठी आम्ही आणखी उभारी घेऊ आणि 24 तास माझे मोबाईल चालू राहतील. 12 नगरसेवकाचे तर मोबाईल चालू राहतील, पण माझा सुद्धा रात्रंदिवस मोबाईल चालू राहील. निश्चित या शहराच्या जनतेला न्याय देण्याचं काम आम्ही करू.